विधान भवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांकडून आंदोलन केलं जात आहे। महागाई मुक्त देशासाठी हे आंदोलन केलं जात आहे। तर ही दृश्य सध्या आपण पाहतोय। सुनील प्रभू आहेत, गुलाबराव पाटील होते आणि अंबादास दानवे सुद्धा या आंदोलनात सहभागी झालेले आहेत। महागाई मुक्त देश, भाजप मुक्त भारत असा नारा हातात घेऊन विरोधकांकडून हे आंदोलन केलं जात आहे। विजय वडेट्टीवार आणि अंबादास दानवे या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत। सुनील प्रभू सुद्धा आहेत। नितीन राऊत देखील या आंदोलनामध्ये सहभागी झाल्याचं आपण पाहतोय। तर अधिवेशन सुरू होण्यापूर्वी विविध मुद्द्यांवर दररोज आंदोलन करत विरोधकांकडून केलं जात आहे। काल शेतकऱ्यांच्या मुद्द्यांवरून आंदोलन केलं गेलं, तर आज महागाईच्या मुद्द्यावरून विरोधक आक्रमक झाले। राष्ट्रवादीच्या आमदारांचे आहे ना आले। जितेंद्र आव्हाड देखील या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत। महागाई वाढवणाऱ्या सरकारचा धिक्कार असो अशी घोषणाबाजी विरोधकांकडून विधिमंडळाच्या पायऱ्यांवरती केली जाते। काल देखील आंदोलन करण्यात आलेलं होतं शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून आणि आता महागाईच्या मुद्द्यावरून हे आंदोलन केलं जात आहे विरोधकांकडून। वेदांत नेब आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक अपडेट देतील। वेदांत, काल शेतकऱ्यांचा मुद्दा तर आज महागाईच्या मुद्द्यावरून आंदोलन केलं जात आहे। वेदांत, आवाज पोहोचतोय माझा? वेदांत, जर आवाज येत असेल तर काल शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून आज महागाईच्या मुद्द्यावरून विरोधकांकडून पायऱ्यांवरती आंदोलन केलं जात आहे। नक्की ज्या प्रकारे आपण बघितलं दर दिवशी सरकार विरोधात वेगवेगळ्या मुद्द्यांवर हे आंदोलन केलेलं आपल्याला पाहायला मिळतंय। काल आपण बघितलं शेतकऱ्यांचा मुद्दा होता, आज सर्वसामान्यांचा मुद्दा हे सगळे विरोधक मांडताना पाहायला मिळतात। महागाई मुक्त, भाजप मुक्त भारत बॅनर घेऊन हे सगळे विरोधक आपल्याला जमलेले पाहायला मिळतात। पेट्रोल डिझेल महाग झाला आहे, अन्नधान्य महाग झालं आहे आणि त्या सामान्यांच्या ज्या गोष्टी आहेत त्या महाग झाल्या आहेत असं म्हणत ही घोषणाबाजी विरोधकांकडे केली जाते। आपण सुनील प्रभू, विजय वडेट्टीवार, त्यासोबत जितेंद्र आव्हाड असे सर्व महाविकास आघाडीतील विरोधक नेते आहेत, ते या सगळ्या आंदोलनामध्ये पायऱ्यावरच्या सहभागी झालेले आहेत आणि विविध घेऊन आपण बघितलं होतं मागील 1-2 अधिवेशनामध्ये याआधी मात्र रोज हे आंदोलन होतात विविध विषयांना घेऊन हे आंदोलन आणि घोषणाबाजी आपल्याला विधिमंडळाच्या पायऱ्यावर पाहायला मिळते। वेदांत, आज अधिवेशनामध्ये कोणकोणते मुद्दे चर्चेत येतील? शेतकरी कर्जमाफीवरती आज जोरदार चर्चा होईल अशी शक्यता आहे। ज्या प्रकारे शेतकऱ्यांची कर्जमाफी केलेली आहे, तशा प्रकारची घोषणा केलेली आहे, त्यावर सविस्तर उत्तर विरोधकांना हवं आहे। सोबतच ठाकरेंच्या शिवसेनेचं वेदांत, काही तांत्रिक कारणांमुळे तुझा आवाज सध्या पोहोचू शकत नाहीये। पुन्हा एकदा संपर्क साधायचा प्रयत्न करू। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।